आजीबाई काय म्हणतात ते शेवट नक्की बघा। राज्यात सर्वत्र शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं नियोजन केलं जाते। आज हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात नागरिकांना कार्यक्रमाबद्दल माहिती सांगत आहेत। इथे येण्यासाठी सांगत असताना एक आजीबाई सरकारी महिला कर्मचाऱ्यावर चांगल्याच भडकतात। आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे। दुपारी 3 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गावागावातून अनेक नागरिकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रशासनानं नियोजन केलंय। मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। शेती पिकत नाही, मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यांवर भडीमार करत आजीबाई चांगल्याच संतापल्यात। या आजीबाईंनी व्यक्त केलेला राग गावातीलच एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलाय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। आता शेतकरी सुद्धा हुशार झाले। पहिल्यासारखे शेतकरी राहिलेले नाही। इथल्या सरपंचांना ईडीची भीती वाटत नाही। तुम्हाला फक्त आमच्या मागे किती माणसं आहेत हे दाखवायचंय। तुम्ही लोकांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं रक्त प्यायलंय, त्यामुळे या कार्यक्रमाला आमच्या गावातून एकही महिला येणार नाही, असं या आजीबाईंनी म्हटलंय। आता शेतकरी पण अशी हुशार राहिले तर पोरं सोरं पहिली होती रानगटी कामं करणारी। आपण पिशेला असे शहाणे सुधरू देणार ना। फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं, इतकी आमच्या मांग आहे। मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणा। अशा पोऱ्या पेट्या द्यायच्या त्या वापर केल्या पाहिजे। इतका शेतकऱ्याचं रक्त पियाली तर सगळी शेतकऱ्यावर जगायली तर महाडुळावारी झाली तर शेतकऱ्याचे तोंड एवढी झाली तर मरायची काम